रॉयल क्लब आणि एसपीएम हे दोन्ही फायनलिस्ट संघांना विनंती आहे की त्यांनी तयार राहायचं. या सामना झाल्याबरोबर आपण आपला फायनलचा सामना सुरू करतोय. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे की स्टेजच्या बाजूला येऊन माझी संपर्क साधायचा. रॉयल क्लब नागपूर वर्सेस एसबीएम परतवाडा. रॉयल क्लब नागपूर वर्सेस एसबीएम परतवाडा. दोन्ही संघांनी तात्काळ ग्राउंडवर हजर राहावे. त्यांनी वॉर्मअप करून तयार राहावे. लगेच सामना सुरू करण्यात येईल. दोन्ही संघांना विनंती आहे, दोन्ही संघांनी वॉर्मअप करून तयार राहावे. यानंतर होणारा सामना रॉयल क्लब नागपूर वर्सेस एसबीएम परतवाडा. ओहो, आहा, हे हे, व्हॉट ए हाय व्होल्टेज मॅच. जंगलवर हे बा जंगलवर जंगल नाही करायची का? जंगल नाही करायची. पाहिजे होते म्हणजे मग त्याला काय म्हणतं पाहिजे होते म्हणजे दोन मिनिट काय द्यायचे ते पाहून नंतर ते साड्या करू. तिसरा पदार्थ सेटअप राहिलं. उद्याचं सेटअप उद्याचं आपला वन डे करून घेऊ आपण पहिले. मारते रे तो संजय माझा मोबाईल आहे. मी कोणत्या कॉलेजला कोणत्या कॉलेजला अरे मला माहिती पिक्चर हो नाना. हाँ यार टिकट तेवढ्याच नाही होतं. गाडी नाही नेली होतं.
हॅलो, व्हॉलीबॉलच्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून आज प्रत्येकाला एक विषय माहीत पडत आहे. खेळण्याचं महत्त्व कुठं आहे, काय आहे, आपल्याला आज माहीत पडलं. माणूस हा जीवनातले जे आपले रुटीनचे गेम होते आज विसरलो आहे आपण. खूपच झाली, गारगोटी झाली, व्हॉलीबॉल झाला. बढिया बढिया. प्रत्येक माणूस आपण मोबाईलमध्ये गुंतलो आहे. मोबाईल पासून आपल्या मुलाला कसं वंचित करायचं हा विषय आपण सर्वात लक्षात ठेवायला पाहिजे. लहान मुलं आज आपले जो आपण लहानपणी गेम खेळत होतो खुपस वगैरे, ह्या गेम आता लक्षात येत नाही. जे लहान मुलं पाहिले तर ते मोबाईलमध्येच गुंतलेले दिसतात. उपस्थित प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून अवघ्या या मॅच नंतरच आपण आपला फायनलचा मुकाबला जो की रॉयल क्लब नागपूर वर्सेस SPM परतवाडा या संघांचा होणार आहे. सध्या सुरू असलेला सामना हा थर्ड प्लेस साठी सामना सुरू आहे. दोन्ही संघांनी एक सेट मारून अगदी अटीतटीचा सामना हा घेऊन आलेला आहे. 15 पॉईंटचा हा थर्ड सेट आपल्या समोर आता सादर होत आहे आणि उत्कृष्ट असं प्रदर्शन दोन्ही संघांमार्फत दाखवलं जात आहे. खरंच मला दादांनी म्हटल्याप्रमाणे कौतुक वाटतंय सर्व आलेल्या प्रेक्षकांचं की ते मोबाईल विसरून प्रत्यक्ष सुरू असलेल्या आपल्या समोरच्या गेम वरती फोकस आहे. नाहीतर आज माणूस मोबाईल मध्ये इतका गुंतलाय. एक उदाहरण सांगावंसं वाटतं की मी एकदा एका कार्यक्रमाला गेला असल्यानंतर मला काही लोक सांगत होते की आम्ही क्रिकेट चॅम्पियन झालोय. आणि मी त्यांना विचारल्यानंतर म्हटलं कुठल्या टुर्नामेंटला तुम्ही चॅम्पियन झाले, किंवा सांगल्यावरती ते बोलले की आम्ही मोबाईलच्या गेम वरती चॅम्पियन झालो. मोबाईलचा गेम आणि प्रत्यक्ष सुरू असलेला गेम यामध्ये काय फरक असतो आपल्या समोर दोन्ही संघ सादर करतायत. अवघे थर्ड प्लेस साठी हा सामना सुरू आहे. तरी सुद्धा थर्ड प्लेस असून सुद्धा दोन्ही संघ माघार घ्यायला कुठल्या इशाने तयार नाहीये. खरंच आमचे अक्षय दादा आणि पवन दादा यांच्या मार्गदर्शनाखाली इथली बरीचशी चमू पुढील भविष्यासाठी तयार होती आहे.
त्यांचं मागावं तितकं कौतुक कमीच. असे बरेचसे लहानपणीचे गेम जे की गारगोटी अशातले गेम आपण विसरत चाललो आणि मोबाईलवरती कॅरम सुद्धा आपण प्रत्यक्षात खेळत होतो. पण आजकाल बरीचशी अशी मंडळी आहे जी मोबाईलवरती कॅरम सुद्धा खेळते. मोबाईल हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्या जीवनाचा हिस्सा बनून चुकला, त्याला विसरून अब्दुल गदर वसीम हे सुद्धा या ऑर्गनायझर कमिटीचे प्रमुख मेंबर आहे. यांचं सुद्धा प्रत्येक गोष्टींवरती बारकाईने लक्ष आहे. आणि मला सांगायला खूप छान वाटतंय की 201 रुपयाचं पारितोषिक त्यांनी ग्रँड फिनालेच्या बेस्ट रायडर स्नॅशरला दिलेलं आहे. खरंच मानावं तितकं कौतुक त्यांचं सुद्धा. आमचे अब्दुल दादा लक्ष ठेवून असतात प्रत्येक गोष्टींवरती. आज लाईनअप अंपायर म्हणून सुद्धा ते बसले आणि कालपासून मला प्रत्येक गोष्टीचं अपडेट त्यांनी पोहोचवली. आज त्यांच्यावरती प्रमुख जबाबदारी असल्यामुळे ती आज माझ्याशी संपर्क साधत नाहीये, परंतु त्यांच्या मार्फत 201 रुपयाचं पारितोषिक मला सुद्धा आलंय बेस्ट कॉम्पिटिटर म्हणून. 500 रुपयाचं बक्षीस जमा करून घ्यावं अक्षय दादांनी अशी मी त्यांना विनंती करतो. जो कुठला संघ हा सामना हरेल त्यांना अक्षय चलतारे यांच्याकडनं सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. कारण की हरलेला टीम ही कुठल्याही पद्धतीत खाली हात जाता कामा नये, ये पण अक्षय दादांनी आमच्या बारकाईने लक्ष ठेवलंय. जो जिंकेल त्यांना प्रमोद दादा राऊत यांच्याकडनं सुद्धा 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आमचे नागपूरचे इंजर्ड प्लेयर सध्या रिकव्हरीवरती आहे. हा निकाल बघतोय 5+ हा नागपूरच्या संघाने पटकवलाय. युथ बॉयज नागपूर हा संघ आता 3rd मानकरी ठरलेला आहे. त्यांचं आवाज इतकं कौतुक करण्यासारखं आहे. आणि भूषणचं 17 नंबर टी शर्ट घालून आहे. त्याला विनंती आहे की तुम्ही 11,000चं पारितोषिक जरी पटकवलं असलं कबूल केल्याप्रमाणे 1,000 रुपये माझे आहेत. 10,000 घेऊन जा घरी दादा. 1,000 माझ्या नावाचेच होते ते. मी सांगितलं होतं ते 3rd मारते म्हणून. माय कसं आहे आपली भविष्यवाणी आहे.